नमस्कार, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग बातम्या पाहूया। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। खतांसाठी अकोल्यात प्रहार शिवसेनेचा धाक मोर्चा, 8 दिवसांत खते न मिळाल्यास गोडाऊन तोडण्याचा इशारा। अकोला 4 जून 2026 शेतकऱ्यांना तात्काळ युरिया, डीएपीसह सर्व प्रकारची खते उपलब्ध करून द्यावीत, खतांचा बंपर साठा निर्माण करावा आणि पीक विम्यातून वगळण्यात आलेली 4 समीकरणे पुन्हा लागू करावीत या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धाक मोर्चा काढण्यात आला। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। शेतकऱ्यांना खत मिळालेच पाहिजे, जय जवान जय किसान, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी बोलताना कुलदीप वसू पाटील यांनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देत निर्धारित मुदतीत शेतकऱ्यांना खते उपलब्ध झाली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। प्रसंगी खतांचे गोडाऊन उघडून शेतकऱ्यांना खत वाटप करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा दिला। त्यामुळे जिल्ह्यातील खतटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी करिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नितीन पाटील धावत। अशाच नवनवीन बातमी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल लाईक व सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा।